देवराज्य सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री कालभैरवाय नमः। नमस्कार, धनशीज रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कालभैरव अष्टक याविषयी, त्याचबरोबर कालभैरव जयंतीनिमित्त कालभैरव देवतेविषयी अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्र अवतार असून हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहेत। 8 दिशांना मुख्य 8 क्षेत्ररक्षक भैरव देवता असून या 64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्री कालभैरवनाथ हे आहेत। आणि श्री कालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकास त्यांचे पूर्ण संरक्षण मिळत असतं आणि श्री कालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असून यांना खोटेपणा चालत नाही आणि हे मुख्य कोतवाल दैवत आहे। त्याचबरोबर श्री कालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी ते संरक्षण करत असतात। आणि श्री कालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्ध जलधारांचा रुद्राभिषेक अतिप्रिय आहे। आणि श्री कालभैरवनाथांना बाजरीची भाकरी, लाल लसणाची चटणी, कांद्याची पात टाकून केलेले वांग्याचं भरीत आणि पूर्णावरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे। त्याचबरोबर श्री कालभैरवनाथांच्या सेवेत श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचेही पठण केले जात असतं आणि हे अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत दिव्य असं स्तोत्र आहे। आणि श्री कालभैरवाष्टक स्तोत्राच्या नित्य सेवेत दररोज 11 वेळेस याचं पठण केल्यास याचे आपल्याला अतिशय चांगले लाभ होत असतात। श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचे नित्य नियमित पठणाने विशाल कीर्ती प्राप्त होते। काशी क्षेत्री वास करून पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होत असतो आणि धर्मनीतीने वागण्याची बुद्धी, धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होत असते। आणि त्याचबरोबर कालभैरवाष्टक स्तोत्राचं नित्य पठण केल्यामुळे सुख, शांती, संपत्ती लाभत असते आणि सर्व संकटांपासून आपलं रक्षण होत असतं। त्याचबरोबर जे काही अडीअडचणी येत असतात, जे कुठली तुम्ही कामं करत असतात आणि त्यात जर काही संकट येत असतील, काही अडचणी येत असतील, त्या देखील निवारण होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर भीती असेल किंवा काही दुःख असेल तर त्यापासून देखील संरक्षण होत असतं आणि कालभैरव देवतेंचं सुरक्षा कवच आपल्या सभोवती राहत असतं। म्हणून कालभैरवाष्टक स्तोत्राचे नित्य पठण करायचं आहे आणि जर हे तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही रोज 11 वेळा देखील कालभैरवाष्टक स्तोत्र पठण करू शकतात किंवा नित्य सेवेमध्ये कमीत कमी 1 वेळा तरी कालभैरवाष्टक स्तोत्र पठण करायला विसरायचं नाही। जे स्वामी सेवेकरी आहेत तर ते रोज 1 वेळा तरी कालभैरवाष्टक स्तोत्र नेहमीच वाचत असतात आणि हे स्तोत्र तुम्ही केव्हाही वाचू शकता। आणि कालभैरवाष्टक स्तोत्राच्या पठणामुळे आपल्याला दिव्य त्याचे लाभ होत असतात आणि जे काही संकट असतील किंवा कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा अशी परिस्थिती असेल की त्यावेळेला तुम्हाला निर्णय घेणं कठीण जात असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करून त्याचे अनुष्ठान पद्धतीनेही करू शकतात। हे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने तुम्ही तेवढी त्याची आवर्तनं करू शकतात आणि कालभैरवाष्टक स्तोत्र हे नित्य सेवेमध्ये नक्कीच याचा समावेश करा। जर तुम्ही कालभैरवाष्टक स्तोत्र वाचत नसतील तर तुम्ही ही जी जयंती येते कालभैरव जयंती, तर त्या दिवसापासून देखील कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करण्यास नक्कीच सुरुवात करू शकतात। कालभैरव देवता ही अतिशय न्यायप्रिय अशी देवता आहे आणि आपण यांची सेवा करत असताना आपण आपलं कर्म देखील अतिशय चांगलं करायचं आहे। त्यामुळे आपल्याला कालभैरव देवतेचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि त्यांच्या सेवेमध्ये जर आपण कालभैरवाष्टक स्तोत्राचे जास्तीत जास्त आवर्तनं केली तर त्याचे दिव्य अनुभव तुम्हाला नक्कीच येतील। त्याचबरोबर आपलं कर्तव्य आणि आपलं कर्म हे देखील अतिशय चांगलं असायला हवं, कारण कालभैरव देवता ही न्यायप्रिय देवता असल्यामुळे जर आपण चुकीच्या कामांसाठी कालभैरवाष्टक स्तोत्राचं अनुष्ठान पद्धतीने केलं किंवा आपण चुकीची कर्म करत राहिलो आणि कालभैरवाष्टक हे स्तोत्र पठण केलं किंवा कालभैरव देवतेची उपासना केली तर त्याचे आपल्याला
त्याचे फायदे न होता आपल्याला त्याची शिक्षा देखील होत असते. म्हणून कालभैरव देवतांची सेवा करत असताना आपले कर्म देखील आपण अतिशय चांगले ठेवायचे आहे, नेहमी चांगलंच काम करायचं आहे. तर आता कालभैरवाष्टक स्तोत्र हे केव्हा पठण करावं, तर हे स्तोत्र तुम्ही दिवसभरात केव्हाही पठण करू शकतात. तुम्ही सकाळी जेव्हा नित्यपूजा करत असतात तेव्हा देखील तुम्ही पठण केलं तरीही चालू शकतं, किंवा तुम्ही दुपारी, संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेला तुम्ही कालभैरवाष्टक स्तोत्र पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपतानाही हे स्तोत्र पठण केलं तरीही चालू शकतं. त्याचबरोबर हे स्तोत्र तुम्ही पठण करत असतील तर ते तुम्ही ज्या वेळेला स्तोत्र पठण करतील तर ते मोठ्याने बोलायचं आहे. त्यामुळे घरात देखील वास्तुदोष निवारण होत असतं आणि जे त्या कालभैरवाष्टक स्तोत्रामधील जे श्लोक आहेत, जे मंत्र आहेत, तर ते मोठ्याने उच्चार केल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होत असते. नकारात्मक शक्तीचा देखील त्यामुळे नाश होत असतो आणि घरामध्ये सकारात्मक लहरी राहत असतात. आणि म्हणून हे स्तोत्र घरातल्या कोणत्याही व्यक्तीने पठण केलं तरीही चालू शकतं. लहान असेल, मोठं असेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल तरी देखील हरकत नाही. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणीही हे स्तोत्र पठण करू शकतं. आणि जी व्यक्ती हे स्तोत्र पठण करेल तर त्याने घरामध्ये हे स्तोत्र मोठ्याने पठण करायचं आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ मिळत असतो. म्हणून कालभैरवाष्टक स्तोत्राची सेवा जर तुम्ही करत नसतील तर कालभैरव जयंतीपासून नक्कीच याची सुरुवात करू शकतात. आणि तुम्ही राहतात त्या ठिकाणी जर कालभैरव देवतेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही सेवा करू शकतात. किंवा म्हणजेच प्रति अमावस्येला कालभैरवनाथांचा हार, नारळ, खडीसाखर, यथाशक्ती दक्षिणा आणि त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने कालभैरव देवतेंचा मानसन्मान करायचा आहे आणि त्या ठिकाणी देखील कालभैरवाष्टक स्तोत्र तुम्ही पठण करू शकतात. हे अतिशय दिव्य असं स्तोत्र आहे. तुम्ही याची नक्कीच स्वतः हे पठण करा आणि स्वतः याचे अनुभव घ्या. कारण तुम्ही स्वतःही करा आणि इतरांना देखील ही सेवा सांगायला मात्र विसरू नका. कारण कालभैरवाष्टक स्तोत्र हे खूप चांगलं आहे आणि हे स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात देखील मिळू शकतं. तर कालभैरवाष्टक स्तोत्र ज्या वेळेला तुम्ही देऊळ बंद हा पिक्चर पाहिला असेल तर त्यात देखील कालभैरवाष्टक स्तोत्राचं तिथे ते अगदी छान त्यांनी ते म्हटलेलं आहे. ते ऐकायला देखील अतिशय चांगलं वाटतं. हे जर तुम्हाला पठण करणं सुरुवातीला जर कठीण वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देखील पुस्तकात पाहून ते पठण करू शकतात. अशा पद्धतीने सुरुवातीला आपण ते म्हणजे यूट्यूबला लावून तुम्ही ते बोलायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला त्याची सवय होईल. म्हणजे ते पठण करणं देखील अतिशय तुम्हाला सोपं जाईल. तर सुरुवातीला तुम्ही फक्त एक वेळा पठण करा आणि मग नंतर ज्या पद्धतीने तुम्हाला वेळ मिळेल तर त्या दिवशी तुम्ही याची जास्तीची आवर्तनं करू शकतात. आणि असं म्हटलं जात असतं की श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात, जे नमस्कार करतात आणि कालभैरवनाथांची जे सेवा करतात त्यांना यमदूत वंदन करत असतात. आणि श्री कालभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील तर त्यांना देखील 12 ज्योतिर्लिंगात केल्याचं म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन केल्याचं पुण्य मिळत असतं असं देखील म्हटलं जात असतं. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की कालभैरवनाथांचं दर्शन, कालभैरवनाथांची सेवा आणि कालभैरवाष्टक स्तोत्र पठण करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि हे पठण केल्याने आपल्याला त्याचे किती फायदे होतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून आपण कालभैरवनाथांचा महिमा आणि त्यांचं जे स्तोत्र आहे तर ते आपण पठण करायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने कालभैरवनाथांची जयंती येत आहे. तर कालभैरवनाथ जयंती निमित्ताने सर्वांनी कालभैरवाष्टक स्तोत्राचं जास्तीत जास्त आवर्तनं करायची आहे. तर याचं तुम्ही 11, 21, 51, 108, 1008 या पद्धतीनेही आवर्तनं करू शकतात. सुरुवातीला आपण जी नित्यसेवा करत असतो त्या पद्धतीने सेवा करायची आणि त्यानंतर संकल्प केला तर अतिउत्तम. संकल्प करायचा की ही सेवा तुम्ही कशासाठी करत आहात आणि अगदी हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि कालभैरवनाथांचं स्मरण करून ही सेवा तुम्ही करत आहात. तुमचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि किती आवर्तनं करणार आहात आणि कशासाठी करणार आहात हे बोलायचं आहे आणि हातातील पाणी ताम्हाणात सरळ हाताने ते सोडायचं आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही संकल्प करून देखील कालभैरवनाथांची सेवा करू शकतात. आणि त्याचबरोबर कालभैरवनाथांचा बीज मंत्र आहे. तर तो कालभैरवनाथांचा बीज मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर त्या मंत्राचं आपल्याला दररोज 108 वेळा त्याचा जप करायचा आहे. आणि जर शक्य झालं तर 108 वेळा करा आणि जर नसेल शक्य
तर कमीत कमी 11-21 वेळा जरी बोलले तरीही चालू शकतं. आणि विशेष करून ज्या वेळेला कालभैरव जयंती असते तर तेव्हा आपण याचे 1 माळ जप तरी नक्कीच करायचा आहे. तर कालभैरवनाथांचा बीज मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर स्त्रियांनी देखील आपल्या हातात म्हणजे आपल्या डाव्या हातात लाल रंगाचा धागा बांधायचा आहे आणि तो सिद्ध करायचा आहे. तर ते कालभैरवाष्टक स्तोत्र पठण करून तो धागा सिद्ध करून जर तुम्ही तो बांधला हातात तर त्याचे देखील तुम्हाला चांगले अनुभव येतील. कारण जे काही संकट असतील किंवा भीती वाटत असेल किंवा मानसिक त्रास असेल कुठल्या गोष्टीचा तर त्या पद्धतीने सुरक्षा कवच म्हणून देखील तुम्ही तुमच्या डाव्या हातामध्ये लाल रंगाचा धागा कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करून तो तुम्ही बांधू शकतात. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय देखील करू शकतात. तर आपल्या चॅनलवर त्याचा देखील व्हिडिओ आहे की स्त्रियांनी आपल्या डाव्या हातात अशा पद्धतीचा एक धागा बांधायचा आहे असं ते टायटल आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्कीच पाहू शकतात. त्यात देखील आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करून तो धागा सिद्ध करायचा आणि तो धागा आपल्या हातात बांधायचा आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर माहिती दिली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्कीच पाहू शकतात. त्याचबरोबर आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा वास राहावा आणि घरातून नकारात्मक शक्ती निघून जावी आणि घरात जर काही कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील तर त्यासाठी तुम्ही कालभैरवाष्टक स्तोत्र हे घरामध्ये नित्य पठण करायचं आहे. घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ते पठण केलं तरीही चालू शकतं, पण त्याची जास्तीत जास्त आवर्तनं करणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच ते करू शकतात. तर अशा पद्धतीने कालभैरवाष्टक स्तोत्राची सेवा करायची आहे आणि कालभैरवाष्टक स्तोत्र हे जास्तीत जास्त पठण करून कालभैरव जयंतीपासून तुम्ही ह्या स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करू शकतात. तर अशा पद्धतीची ही माहिती होती. आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलसाठी क्लिक करा. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम श्री कालभैरवनाथाय नमः.